छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श व प्रेरणा घेऊन व सुसंस्कार, स्वाभिमान, त्याग, राष्ट्रभक्ती व चारित्र्य त्या मूलतत्वावर जय महाराज शिक्षण संस्थेची स्थापना करून आम्ही जनसेवेचे शिवधनुष्य उचललेले. जय महाराज शिक्षण संस्थेच्या वतीने आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणजेच महानिर्वाणपरी दिन साजरा करीत आहोत. धर्म मनुष्य के लिए बना है, मनुष्य धर्म के लिए नहीं. अच्युत का मनुष्य भी धर्म है, उनको छूना पाप नहीं. असे म्हणत जातीभेद नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहोरात्र झटले. त्या म्हणून मला म्हणायचं वाटते, अशी होती एकच व्यक्ती जिच्यात होती दैवी शक्ती, व्यक्ती नचिती थोर विभूती, पूजनीय ती पावन मूर्ती. अशा युगपुरुषास मज विश्ववंदनीय युगपुरुषास मज पामराचे आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन व मानाचा मुजरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर झाले. बॅरिस्टर होऊन अर्थतज्ञ कायदातज्ञ होऊन भारतात परतले. नंतर त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेऊन अर्थशास्त्राची डॉक्टरेट पदवी मिळवली आणि अर्थतज्ञ झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेला विद्यार्थी होते असतानाच मागासवर्गीयाचे हाल अपेष्टा पाहिली व त्यांना लोकांकडून होणारा त्रास पाहिला. गोरगरीब पिढ्यानपिढ्या अज्ञान अंधकाराच्या गजेत उतरून बसलेल्या लोकांना ह्या अज्ञान अंधकाराच्या गजेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी शिक्षण हा एकच मार्ग त्यांना हवा आहे. म्हणून त्यांना न्याय मिळवण्यासाठी व त्यांना हक्क त्यांना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ चालू केली. कायद्याचा अभ्यासक असल्यामुळे आणि अर्थतज्ञ असल्यामुळे समता विश्वबंधुत्व व स्वातंत्र्य या 3 सूत्रावर त्यांनी लढा चालू ठेवला. राजर्षी शाहू महाराज, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांनी चळवळ अहोरात्र चालू केली व आपल्या दीनदुबळ्या मागासवर्गीय व दलित लोकांना न्याय मिळण्यासाठी ते झटले. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचे अनुयायी बनले व त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना महापरिनिर्वाण दिन असे संबोधले जाते. आज मुंबईमध्ये त्यांच्या सर्व अनुयायी आज जमतात व त्यांना मानवंदना देत आहेत. अशा ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेवटी त्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्याला त्यावेळेचे पंतप्रधान पंडित नेहरू आणि महात्मा गांधी आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद एकत्र आले म्हणाले की भारत स्वतंत्र झाला, पण कुठल्या मूलतत्वावर, कुठल्या संविधानावर भारत चालवायचा, त्यासाठी संविधान लिहिणारा माणूस पाहिजे आपल्याला. त्यांनी कायदातज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलून घेतले आणि त्यांना सांगितले, तुम्ही भारतीय राज्यघटना बनवा आणि संविधान ते पुस्तक आम्हाला द्या, त्या जोरावर आम्ही भारत देश चालवू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्षे 11 महिने 11 दिवसात संविधान लिहिले व भारतीय राज्यघटनेची ती प्रत भारताच्या स्वाधीन केली. आजही ज्यावेळेला पंतप्रधान शपथ घेतात त्यावेळेला त्यांच्या शेजारी त्यांचे चित्र लावलेले आहे. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाची प्रत त्याला देत असताना त्याला चित्र दिसत आहे. असे हे विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मजपामराचे त्रिवार वंदन. त्यांनी चालू केलेल्या चळवळीचे आपण पालन करूया. समता, विश्वबंधुत्व व स्वातंत्र्य या लढ्यात येऊन सर्वांना समभाव म्हणून वागूया, जातीभेद नष्ट करूया. हे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासारखे होईल. एवढ्या म्हणून मी 4 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.